चल दूध नाही प्यायचंय का? तू कोलू पिऊन टाका. दूध नाही पीत? नाही ना. तू बघ बरं काय झालं. आजीकडे जायचंय का? आजीकडे जायचं. हसते बघ लंबाड. ये माझ्या घरी. अक्का थांब मी पाणी घेऊन येते. काय ग तेजू, काय झालं? अक्का ह्या दोघींना खेळायला दिवस पुराणा झालाय. लवकरच रांगायला लागतील बघ. हो आता सगळं चांगलं होतंय. तेजूच्या पोरी मोठ्या होत आहेत. त्या जालिंदरला पण शिक्षा होईल असं वाटतंय. पण आई गुन्हाघडून एवढे दिवस झाले. आता तिथे पोलीस जाऊन काय उपयोग होणार आहे? डॅडींनी काय पुरावा तरी ठेवला असेल का? खरंय तुझं, पण कधी कधी बुडत्याला काडीचा आधार पण लई झाला. जालिंदरनं पुरावा सोडला नसेल, पण तिथं जाऊन गुन्हा कसा घडला याचा अंदाज तर येईल ना पोलीस अधिकाऱ्यांना. हो आई, पण गोष्टी घडून पण किती दिवस झालेत आता. मला नाही वाटत पोलिसांना काही पुरावा सापडल. राजू, आधीच आपण असं नको ना म्हणायला. ते अधिकारी काय ना काहीतरी मागमुसा काढतीलच ना. आणि असं बी गुन्हेगारानं किती बी प्रयत्न केला तरी त्याच्या गुन्ह्याचा काही ना काहीतरी पुरावा राहतो असं म्हणतात. अगं पण तसं असलं तरी हे पण तेवढंच खरंय की डॅडींचे हात सगळीकडे पोहोचलेत. एवढ्या गोष्टींचा कंट्रोल त्यांच्याकडे असताना आपल्या हाती काही लागेल असं मला नाही वाटत. ते सगळ्या गोष्टी मॅनेज करतील. माणसापेक्षा देव मोठा असतो तेजू, त्याच्यावर विश्वास ठेव. माणसाचा पापाचा घडा भरला ना की त्याने किती बी हातपाय हलवलं तरी त्याचा शेवट होतोच. यावेळी जालिंदर सुटणार नाही. त्याच्या पापाचा घडा भरलाय, त्याला शिक्षा होणारच.